सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम. आजचं चिंतन सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जेव्हा जीवनात अचानक अंधार निर्माण होतो, जेव्हा मन पूर्णपणे तुटून जातं, जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही, तेव्हा माणसाने नेमकं काय करावं? कारण संकट हे फक्त बाहेर नसतं. सर्वात मोठं संकट मनाच्या आत निर्माण होतं. आणि जेव्हा मनच थकून जातं, तेव्हा माणूस स्वतःलाच हरवू लागतो. पण इथेच एक आध्यात्मिक सत्य समजून घ्यावं लागतं. संकट हे शेवट नसतं, ते जागृतीची सुरुवात असते. आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत तो प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा विषय आहे संकटातून बाहेर कसं पडावं. याचं आध्यात्मिक उत्तर महानुभाव पंत प्रवचन. महानुभाव पंत संकटाकडे फक्त दुःख म्हणून पाहत नाही, तो त्याकडे जागृतीची संधी म्हणून पाहतो. कारण जोपर्यंत मन सुखामध्ये गुंतलेलं असतं तोपर्यंत त्याला स्वतःकडे पाहण्याची गरज वाटत नाही. पण संकट येतं आणि मन हादरतं. त्या हादऱ्यातून एक नवीन शोध सुरू होतो. हा शोध बाहेरचा नसतो, तो अंतर्मनाचा असतो. संकटाची सुरुवात बहुतेक वेळा विचारांपासून होते. एक विचार, मग दुसरा विचार, आणि हळूहळू पूर्ण मन अस्थिर होतं. मग भीती निर्माण होते, अस्वस्थता निर्माण होते आणि माणूस वर्तमान क्षणापासून दूर जातो. महानुभाव पंत सांगतो, मनाला समजून घेतल्याशिवाय संकटातून मुक्ती मिळत नाही. कारण संकटापेक्षा संकटाबद्दलचे विचार अधिक त्रास देतात. ही गोष्ट अत्यंत सूक्ष्म आहे. दुःख एका क्षणाचं असू शकतं, पण मन त्याच दुःखाला वारंवार आठवत राहतं आणि तिथूनच अंतर्गत संघर्ष वाढू लागतो. म्हणून पहिली गोष्ट, मन स्थिर करणं आवश्यक आहे. मन स्थिर कसं होईल तर महानुभाव पंत यासाठी नामस्मरणाचा मार्ग सांगतो. नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाही, ते मनाला एका केंद्रावर स्थिर करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा मन सतत भटकत असतं तेव्हा नामस्मरण त्याला दिशा देतं आणि हळूहळू विचारांची गती कमी होऊ लागते. संकटाच्या काळात सर्वात मोठा शत्रू असतो भीती. भीती माणसाची शक्ती कमी करते, विचार कमकुवत करते आणि निर्णय क्षमता नष्ट करते. पण जिथे श्रद्धा असते तिथे भीती टिकत नाही. महानुभाव पंथातील श्रद्धा अंधविश्वास नाही, ती अनुभवातून निर्माण झालेली स्थिरता आहे. ही स्थिरता मनाला आधार देते. जेव्हा मनाला आधार मिळतो तेव्हा संकटाची तीव्रता कमी वाटू लागते. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागते. संकट टाळता येत नाही, पण संकटात तुटणं टाळता येतं आणि हेच आध्यात्मिक साधनेचं सामर्थ्य आहे. महानुभाव पंत सांगतो, स्वतःकडे पहा. कारण अनेक वेळा संकट बाहेर नसतं, मनाच्या प्रतिक्रियेमध्ये असतं. मन जेव्हा विरोध करतं तेव्हा वेदना वाढते आणि जेव्हा स्वीकार सुरू होतो तेव्हा शांतता निर्माण होते. स्वीकार म्हणजे हार नाही, तर स्वीकार म्हणजे वास्तव स्पष्टपणे पाहण्याची क्षमता. ही क्षमता मनाला स्थिर बनवते. संकटाच्या काळात एक गोष्ट अत्यंत आवश्यक असते, ती म्हणजे शांत निरीक्षण. ताबडतोब प्रतिक्रिया देणं नाही, घाबरणं नाही, स्वतःला हरवणं नाही, फक्त जागरूक राहणं. कारण जागरूकता मनाला अंधारातून बाहेर काढते. महानुभाव पंथात साधनेला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे. कारण साधना मनाला मजबूत बनवते. ज्याचं मन मजबूत असतं तो संकटातही स्थिर राहतो आणि जो स्थिर राहतो त्यालाच योग्य दिशा दिसते. संकटाच्या काळात माणूस बहुतेक वेळा स्वतःवरच संशय घेऊ लागतो. मी का, माझ्यासोबतच असं का घडलं, हे प्रश्न मनाला अधिक कमकुवत करतात. महानुभाव पंत सांगतो, प्रश्नांमध्ये अडकू नका, अनुभवाकडे पहा. कारण प्रत्येक संकट काहीतरी शिकवण्यासाठी येतं. कधी संयम शिकवण्यासाठी, कधी जागरूकता वाढवण्यासाठी, तर कधी अहंकार कमी करण्यासाठी आणि कधी स्वतःची खरी ताकद दाखवण्यासाठी. संकटाच्या काळात मन सतत भूतकाळ आणि भविष्यामध्ये अडकतं, पण सत्य नेहमी वर्तमानात असतं. म्हणून वर्तमानात स्थिर राहणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा मन वर्तमानात येतं
तेव्हा त्याची भीती कमी होते. कारण भीती बहुतेक वेळा कल्पनामधून निर्माण होते. महानुभाव पंथातील साधना मनाला वर्तमानात आणते. श्वासावर लक्ष केंद्रित करणं, नामस्मरण आणि स्वतःच्या विचाराचं निरीक्षण या गोष्टी मनाला स्थिर करतात. इथे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. संकटाच्या काळात माणूस स्वतःपासून दूर जातो, तो स्वतःला विसरतो आणि जेव्हा माणूस स्वतःपासून दूर जातो तेव्हा अंधार अधिक वाढतो. म्हणून स्वतःशी जोडलेलं राहणं आवश्यक आहे. ही जोड बाह्य गोष्टींमधून निर्माण होत नाही, तर ती अंतर्मनाच्या शांततेतून निर्माण होते. महानुभाव पंथ सांगतो, मन शांत झालं की मार्ग स्पष्ट दिसू लागतो आणि जेव्हा मार्ग स्पष्ट दिसतो तेव्हा संकट कमी वाटू लागतो. इथे एक गहन सत्य आहे. संकट माणसाला तोडण्यासाठी येत नाही, तर ते त्याला जागा करण्यासाठी येतं. कारण अनेक वेळा मनुष्य बाह्य गोष्टींमध्ये इतका गुंततो की स्वतःची ओळख विसरतो. मग संकट येतं आणि त्याला स्वतःकडे वळवतं. हीच त्या संकटाची आध्यात्मिक भूमिका आहे. महानुभाव पंथात अंतर्मुक्तीला अत्यंत महत्व आहे. कारण जो स्वतःला समजतो तो संकटालाही समजू शकतो आणि जो संकट समजतो तो त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही शोधू शकतो. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा संदेश म्हणजे, जर तुम्हाला संकटातून बाहेर पडायचं असेल तर फक्त परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नका. मन समजून घ्या, विचार समजून घ्या, भीती समजून घ्या आणि स्वतःला स्थिर करा. कारण जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा अंधार कमी होतो आणि जेव्हा अंधार कमी होतो तेव्हा मार्ग दिसू लागतो. हीच महानुभाव पंथाची खरी शिकवण आहे. पण लक्षात ठेवा, ही समाप्ती नाही, ही सुरुवात आहे. कारण पुढच्या चिंतनात आपण आणखी एक गूढ आध्यात्मिक सत्य समजून घेणार आहोत. जे समजलं तर मनातील अनेक प्रश्न कायमचे शांत होतील आणि तेव्हा फक्त ऐकणं राहणार नाही, तर अनुभव सुरू होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.